मेकअप केल्यावर तुमचा चेहरा ऑइली वाटतो का? आणि मेकअप केल्यावर तुमचा चेहरा पांढरा वगैरे वाटतो का? मेकअप केलाय असं वाटतच नाही आणि फारच काळपट वाटतो चेहरा, असं होतं का तुमच्याबरोबर? फाउंडेशन आधी वापरायचं की कन्सिलर? आम्हाला नाही बाबा महागड्या वगैरे वस्तू वापरून ते मेकअप वगैरे सगळं करायचं. बाई, एक बेसिक मेकअप सांगा ना, जो मी या येत्या सणावारांसाठी असा झटपट मस्त घरातल्या घरी मी स्वतःच करू शकेन असं काहीतरी. काय छान छान फोटोज काढायचे आहेत, छान व्हिडिओज काढायचे आहेत, मस्त सणवारसुद्धा आलेले आहेत. सो मेकअपच्या स्टेप्स जर कळल्या तर मस्त होईल. तर आता आपण सुरुवात करतोय आपल्या मेकअपची प्रोसेस. हे जे काही 14 स्टेप्स मी तुम्हाला दाखवणार आहे ना, त्याच्यापूर्वी तुम्हाला सर्वात पहिलं तर तुमचा फेस मस्तपैकी वॉश करायचा आहे. जो काही फेस वॉश तुम्ही वापरता त्याने तुम्ही छानपैकी तुमचा फेस मस्तपैकी वॉश करा. आणि त्याच्यानंतर आपल्याला आईस क्यूब फिरवायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती सगळीकडे. मस्त सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही छान आईस क्यूब फिरवा. आईस क्यूब का फिरवणार आहोत आपण? कारण की त्याने छान मस्त एक सूदिंग एक्सपिरियन्स भेटतो. खूप छान थंड वाटतं आपल्याला आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान होतं. त्याने तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहू शकतो. तर जी फर्स्ट स्टेप आहे ती हीच आहे की आपल्याला आईस क्यूब पूर्णपणे मस्तपैकी रोल ओव्हर करायचं आहे आपल्या फेसवरती. आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे एक छान मॉइश्चरायझर जे तुम्ही नेहमी वापरता. मी इथे हायफनचं बॅरियर केअर क्रीम हे त्यांचं एक मॉइश्चरायझर आहे, मी ते वापरते आहे. सो बेसिकली आपण मॉइश्चरायझर अगदी थोडंसं असं हे एवढं तुम्ही वापरू शकता आणि ते छानपैकी तुम्ही तुमच्या फेसवरती अपवर्ड डिरेक्शनमध्ये तुम्ही मस्तपैकी लावून घ्या हे मॉइश्चरायझर. आता मॉइश्चरायझर आपलं लावून झालेलं आहे. तर आता दिवसा जर तुम्ही कुठे बाहेर पडणार असाल मेकअप करून तर ऑब्व्हियसली तुम्हाला सनस्क्रीन लावायचं आहे. हां, जर हे काही इव्हनिंगचं तुमचं काही इव्हेंट असेल, ओकेजन असेल किंवा हे जे काही आता सणवार आपण सेलिब्रेट करतो आहे तर मग इव्हनिंगचं तुमचा असा काही प्लॅन असेल ना तर तुम्ही सनस्क्रीन हे इथून मायनस करू शकतात. म्हणजे सनस्क्रीन तुम्हाला लावायची गरज नाही आहे. जर दिवसा कुठे बाहेर पडणार असाल तरच सनस्क्रीन लावा. मी इथे हायफनचं अल्ट्रा लाईट वॉटर सनस्क्रीन SPF 50 PA++ हे वापरते आहे. मी या सगळ्या प्रोडक्ट्सचे इकडे फोटोज तुम्हाला दाखवते आहे. सो दॅट जर तुम्हाला हे असे काही विकत घ्यायचे असतील तर तुम्ही डेफिनेटली ह्याच्या लिंक्स मी दिलेल्या आहेत, तर तुम्ही जाऊन शॉपिंगसुद्धा करू शकता. आता सर्वात पहिले तर आपण छानपैकी इथे हे असं सनस्क्रीन लावूयात. आता सेकंड स्टेपमध्ये आपण लावणार आहोत प्रायमर. प्रायमर का लावतो सर्वात पहिलं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आपली ही जी स्किन असते ना ही जरा अशी अनइवन असते. म्हणजे कुठेतरी खड्डे असतात, कुठेतरी इवन असते. जनरली इथे वगैरे तुम्हाला पिंपल्स वगैरे आलेले असतात किंवा ओपन पोअर्स असतात. तर त्याच्याने काय होतं की तुमची स्किनचा जो टेक्स्चर असतो तर तो थोडासा अनइवन असतो. आता त्याला आपल्याला इवन करायचं आहे, समान लेवलवरती आणायचं आहे सगळीकडच्या स्किन टेक्स्चरला. सो मी इथे वापरते आहे हायफनचा व्हिटॅमिन इन्फ्युज्ड पेप्टाइड ड्यूई प्रेप. सो हा आहे तो प्रायमर जो मी वापरते आहे. हा मला खूप आवडला आहे कारण की जनरली काय ना मेकअपमध्ये प्रत्येकाची एक टेस्ट असते, प्रत्येकाची एक चॉईस असते एका पर्टिक्युलर लुकची. मला थोडासा ना ड्यूई आणि थोडासा असा जो थोडा मॉइश्चर असलेला जो मेकअप असतो ना, म्हणजे एकदम खूप जास्त ड्राय नसतो, म्हणजे ड्रायनेस खूप नसतो मेकअपमध्ये आणि खूप जास्त ऑइली पण नसतो, म्हणजे असं मधल्यामध्ये कुठेतरी. तर मला तो लुक भरपूर आवडतो. त्यांचं जे ड्यूई प्रेप हे प्रायमर जे आहे ते मी वापरते आहे. बेसिकली प्रायमरसुद्धा हे असं थोडंसंच घ्यायचं आहे, अगदी थोडं अजून घेऊ शकतात, हे एवढं. आता आपण वळतोय आपल्या तिसऱ्या स्टेपकडे, म्हणजेच इथे आपण लावणार आहोत कन्सिलर. आता कन्सिलर आपण का लावतो तर आपल्या फेसवरती ना खूप
काही ठिकाणी असं डार्क स्पॉट्स वगैरे असतात, म्हणजे जनरली डार्क सर्कल्स वगैरे असतात, किंवा जर तुम्हाला पिंपल्सचे वगैरे इश्यूज असते तर ब्रेकआउट्स वगैरे जेव्हा येतात तेव्हा मग ते तुम्हाला हाईड करण्यासाठी म्हणा, किंवा कधी काही खड्डे वगैरे असतात चेहऱ्यावरती तर ते सगळं हाईड करण्यासाठी. त्याच्यानंतर लिप्सचा हा जो काही एरिया असतो हा पण हलकासा थोडासा डार्क शेड असतो, म्हणजे थोडंसं स्किन आपली तिकडे डार्क असते. त्याच्यानंतर नाकाच्या बाजूला, सो जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुमचं स्किन टोन थोडंसं डार्क आहे तर तिथे तुम्हाला हे कन्सिलर वापरायचं आहे, सो दॅट आपण एक इव्हन टोन करतोय. आता ह्या पुढे आपण जे काही प्रोडक्ट्स यूज करणार आहोत, म्हणजे कन्सिलर असो, फाउंडेशन असो, व्हॉटएव्हर, तर ते सगळे आपल्याला आपल्या स्किन टोनला मॅच होणारे असं तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स चूज करायचे आहेत. बेसिकली काय तर कन्सिलर, फाउंडेशन, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमचा बेस असतो, मेकअपचा जो काही बेस असतो तो ह्या 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. आणि तो जर तुमच्या स्किन टोनला मिळता जुळता नसेल तर मग तुम्ही कितीही छान मेकअप करा, कितीही वेळ देऊन मेकअप करा, तो छान दिसणारच नाही. मी इथे कन्सिलरसाठी वापरते LA गर्ल प्रो कन्सील HD हाय डेफिनेशन कन्सिलर. हे माझं अत्यंत फेवरेट आहे. सो माझी स्किन टाईप पण मी तुम्हाला सांगते थोडीशी ऑइली आहे, आणि म्हणूनच मी थोडेसे माझे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते अकॉर्डिंगली म्हणजे मी चूज करते. सो हे तुम्ही बघू शकताय, ऑलमोस्ट हे संपत आलेलं आहे कारण की मी इतकं वापरते. सो मी असं थोडंसं हातात घेतलं आहे आणि त्याला मी आता ठिकठिकाणी जिथे पण मला असं वाटतंय, जसं की आता अंडर आईज आहेत तर तिथे मी लावते. त्यानंतर जिकडे कुठे हे सगळे जे डार्क स्पॉट्स मला दिसत आहेत तिथे मी ती लावणार आहे. आता ह्या सगळ्या कन्सिलरला जिकडे जिकडे आपण लावलेलं आहे त्याला व्यवस्थित छानपैकी ब्लेंड करायला, त्याला स्मज करायला मी हा पफ यूज करते. सो हा असा छानपैकी स्पॉन्ज सारखा तो असा पफ येतात हे असे मेकअपचे, तर ते तुम्ही घेऊ शकतात. मी इथे थोडंसं ह्याला पाण्याखाली धरून थोडं छानपैकी ह्याला पिळून आता मी ह्याचा वापर करणार आहे. तुम्हीसुद्धा ह्याला थोडंसं डॅम्प असेल, एकदम जास्त ओलं पण नसायला हवं ते आणि एकदमच जास्त ड्राय नाही, कुठल्या तरी मधल्यामध्ये थोडंसं पाणी पिळून व्यवस्थित त्याच्यातलं तुम्ही ह्याला यूज करायचं आहे. सो आता मी ह्याला स्टार्ट करते. हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला डॅप करायचं आहे. तर आता आपलं कन्सिलर छानपैकी मस्त स्प्रेड करून झालेला आहे. आता काही काहींना असं वाटत असेल की मला हे पफ वगैरे यूज करायला अनकम्फर्टेबल वाटतं, मी जनरली फिंगर्सने छानपैकी स्प्रेड करू शकते किंवा ते मला जास्त कम्फर्टेबल आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, मी सुद्धा ते करते. फक्त तुम्ही कन्सिलरसाठी ना तुमचा हे जे फिंगर आहे ना, हे बोट हे तुम्हाला वापरायचं आहे आणि ह्याने तुम्ही हळूहळू हळूहळू डॅप करायचं आहे. तर आता आपण वळतोय आपल्या 4th स्टेपकडे, आणि जे आहे फाउंडेशन. तर आता फाउंडेशन आपल्याला का लावायचं आहे ते त्याच्या नावातच आहे. ॲक्च्युली आपला जो मेकअपचा जो बेस आहे, आपल्या मेकअपचा जो फाउंडेशन आहे, तो ॲक्च्युली आपल्या या फाउंडेशनवर सुद्धा भरपूर अवलंबून असतो. फुल ओव्हरऑल फेस, नेक, बॅक किंवा कान, हे सगळं जर आपल्याला आता व्यवस्थित छानपैकी कवर करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक छान फाउंडेशन वापरायला हवं. मी इथे एक खूपच मस्त ब्रँड आहे, हा मला खूप आवडला आहे. हा पीस नावाचा ब्रँड आहे, PAESE. पीसचं हे लॉंग कवर फ्लुइड आहे. सो फ्लुइडमध्ये आहे बेसिकली ह्यांचं हे फाउंडेशन. तुम्ही बघू शकता ह्याची अशी कन्सिस्टन्सी खूपच अशी थिक आणि मस्त आहे एकदम. थोडंसं असं घेणार आहे आणि जसं मला जेवढं मला लागतं आहे तेवढं मी तसं लावणार आहे हळूहळू, थोडे थोडे टिपके करून. तर आता आपल्याला हे फुल फेसवरती करायचं आहे, तर हे असं मी इथे लावते आहे ठिकठिकाणी. तर आता व्यवस्थितपणे आपण त्याला एक छानपैकी सेटल केलेला आहे फाउंडेशनला. आता आपल्याला तेच पफने त्याला छान मस्त ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकताय, म्हणजे फुल नेक आणि फुल फेस मी कवर केलेला आहे. आता आपल्याला छान ब्लेंड करायचं आहे. ब्लेंड करताना, फाउंडेशन ब्लेंड करताना सुद्धा त्याला अजिबात आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे, खूप जास्त पसरवायचं नाही आहे. हलक्या हलक्या हाताने हे असं आपल्याला जस्ट डॅब करायचं आहे. आता आपण वळतोय आपल्या 5th स्टेपकडे, म्हणजेच कॉम्पॅक्ट पावडर. आता कॉम्पॅक्ट पावडर ही केक फॉर्मॅटमध्ये सुद्धा येते किंवा मग असं लूज पावडर फॉर्मॅटमध्ये सुद्धा येते. दोन्ही प्रकार आहेत, तुम्हाला जे सूट होतं आहे तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता. मी इथे
ही मेबेलिन न्यूयॉर्कची फिट मीची कॉम्पॅक्ट वापरते. मीडियम डीप 30 हा टोन आहे. लूज फिनिशिंग पावडर. सो मला ही खूप आवडते आणि म्हणून मी हीच वापरते. माझ्यासाठी हा जो काही शेड आहे मीडियम डीप 30, तर हा मला व्यवस्थित सूट होतो. तर तुम्ही तुमच्या स्किन टोनच्या शेडनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स एक्सप्लोअर करू शकता. आता ही सिन्स थोडीशी लूज पावडर आहे, म्हणजे आता तुम्ही बघू शकताय ही अशी हलकीशी असं त्याचा मी वरती तुम्हाला दाखवते. ते ही अशी लूज पावडर असल्यामुळे आयदर तुम्ही थोडंसं काहीतरी नॅपकिन वगैरे तुमच्या नेक भोवती ठेवू शकतात, कारण की ही पावडर जनरली थोडंसं खाली पडायचे चान्सेससुद्धा असतात. बट फिनिशिंग छान देते ती, म्हणून मला खूप आवडतं. तर ही छोटे मोठी ही जे काही तयारी थोडीशी प्रेप तुम्हाला हे करायचं असेल, प्री प्रेप, तर हे तुम्ही करू शकता. आता हे कॉम्पॅक्ट लावण्यासाठी मी हा ब्रश वापरते, कॉम्पॅक्ट ब्रश वापरते, जो आहे स्विस ब्युटीचा कॉम्पॅक्ट ब्रश F02. ज्यांना ब्रशेस नाही वापरायचे आहेत ते पावडर पफ्ससुद्धा वापरू शकतात. कधी कधी मी पावडर पफ्सचा वापरसुद्धा करते. आता त्याचा वापर मी पुढे कुठे करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते, पण आत्ता मला हा ब्रश वापरायचा आहे. सो हे असं थोडं ह्या ब्रशमध्ये घेऊन मी ह्याला मस्तपैकी परत एकदा छान स्प्रेड करणार आहे, पण हे अपवर्ड डिरेक्शनमध्ये, हे असं. आता आयब्रोजसाठी ना मी ही आयब्रो पेन्सिल वापरते आहे. मी जनरली आयब्रो पेन्सिलच वापरते. मिस क्लेअरची आहे ही. वॉटरप्रूफ आयब्राव पेन्सिल आहे. नंबर 1 ब्लॅक हे माझं शेड आहे. सो आता लेट्स स्टार्ट डुईंग द आयब्रोज. तसं तर म्हणजे जर तुमचे खूप जास्त थिक असतील आयब्रोज, तर तुम्ही खूप जास्त त्याला नका जास्त त्याच्याबरोबर हे करू, कारण मग त्याच्याने काय होणार ना, की ते खूप जास्त फेक आणि खूप जास्त जाड बटबटीत वाटतात. आता आयब्रोज आपले छानपैकी करून झालेले आहेत. सो नाव वी आर मूव्हिंग ऑन टू स्टेप नंबर 7, आणि ते आहे आय शॅडो. आता तुम्हाला असेल आयलायनर लावायचं आहे, काजळ लावायचं आहे, हे सगळं आपल्याला करायचं आहे, पण त्याच्या आधी आईज जे आहेत त्याचा बेस सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सिन्स आपण फेस्टिवच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं करतो आहे, म्हणून मी एक अशी शेड तुम्हाला दाखवते जी तुम्ही ॲक्च्युली नॉट ओन्ली फेस्टिव, पण तुम्ही इन जनरली पण थोडंसं ट्रेडिशनल जर तुम्ही काही असं तुम्हाला तुमचा लुक असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला असं काही आयशॅडो स्पेसिफिकली छान हवी असेल ना, तर तुम्ही एकदम पटकन बेस तो लावू शकतात. मी इथे द सिटी मिनी पॅलेटचा मेबेलिन न्यूयॉर्कचा हा आयशॅडो पॅलेट आहे, मी हे वापरते. मला हा आयशॅडो पॅलेट भरपूर आवडतो आणि त्याच्यासाठी मी हे आयशॅडो ब्लेंडर ब्रश F04 हा वापरते. त्याच्याने आपण आपले हा जो बेस आहे तो आपण सेट करणार आहोत. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ही जी शेड आहे थोडीशी रोज गोल्ड शेड आहे, ही मला भरपूर आवडते. सो ही आपण वापरणार आहोत सध्या. सो काही नाही, एकदम म्हणजे लेफ्ट टू राईट हे असं आपल्याला वळायचं आहे. आता आपण वळणार आहोत स्टेप नंबर 8, 8वी स्टेप, आणि ते आहे आयलायनर. आयलायनरचे पण खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात. मी इथे लॅक्मे इन्स्टा लायनर वॉटर रेझिस्टंट आयलायनर वापरते. मला हे लिक्विड आयलायनर वापरायलाच खूप आवडतं. मी बरीच वर्ष झाली हे वॉटरप्रूफ आहे तसं पण, सो मी लॅक्मेचं हेच आयलायनर वापरते. आय नो आयलायनर्समध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळी व्हरायटी आता आलेली आहे. इनफॅक्ट पेन्सिल स्टिक्समध्ये वगैरे सुद्धा, पेनमध्ये वगैरे सुद्धा आलेले आहेत. बट समहाव मला आधीपासून ह्याचीच सवय आणि मला हेच आयलायनर खूप खूप आवडतं. आता आपण वळतोय आपल्या 9th स्टेपकडे, 9व्या स्टेपकडे, आणि ती आहे काजळ. सो काजळ म्हणजे तुम्हाला जर नाही लावायचा तर तुम्ही ही स्टेप कम्प्लिटली स्किपसुद्धा करू शकता. मला इथे काजळ लावायचं आहे, सो म्हणून मी लावते. जनरली ट्रेडिशनल आउटफिट्स असले, स्पेशली साडी वगैरे जर असली तर मी लावतेच लावते. सो फेस्टिव्ह ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच इनफॅक्ट मी तुम्हाला मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. सो म्हणून मला काजळ तर म्हणजे लावायचंच आहे. मी इथे ॲक्च्युली हे लॅक्मेचं आयकॉनिक काजल वापरते. हे याचं टॉप आहे आणि मला ब्लॅक शेडच खूप आवडतं, म्हणजे काजळमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे शेड्स येतात, सो तुम्ही त्या हिशोबाने लावू शकता. आणि आता आपण वळतोय आपल्या 10th स्टेपकडे, आणि ते आहे म्हणजे मस्कारा.
आता ज्यांना त्यांचे आयलॅशेस मस्तपैकी छान असे कर्ल करायला आवडतात किंवा त्यांचे आयलॅशेस असे छान उठून दिसले पाहिजेत, सो त्याच्यासाठी ऑफकोर्स आपण मस्कारा वापरतो. मी इथे लॉरियल पॅरिसचा हा पॅनरोमा व्हॉल्युमिनस वॉटरप्रूफ हायड्रोफ्यूज मस्कारा वापरते. याचं वैशिष्ट्य हेच आहे की तुमचे जे आयलॅशेस आहेत ना ते ते त्या लेंथपेक्षा थोडेसे अजून छान व्हॉल्युमिनस दिसतात. खूप छान व्हॉल्यूम भेटतो तुमच्या आयलॅशेसना आणि ते खूप छान कर्ल होतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ही, आणि चांगली गोष्ट म्हणजे तर ही, की खूप लाँग लास्टिंग आहे हे. तर तुमचे लॅशेस तसेच्या तसेच राहतात. इनफॅक्ट मी तुम्हाला आता दाखवणार आहे करून. आत्ता तुम्ही माझे लॅशेस हे असे बघू शकताय की अजिबात तुम्हाला असं काही वाटणार नाही की काही लॅशेस म्हणजे शॉर्ट लॅशेस ज्यांना असतात तर ते असं काही एवढा काही डिफरन्स जाणवत नाही आहे. म्हणजे तर तो डिफरन्स तुम्हाला डेफिनेटली लगेच दिसेल. हे बघा, तर तुम्हाला लगेचच डिफरन्स जाणवतोय हा असा की ते किती असे छान म्हणजे त्याला व्हॉल्यूम भेटतो. खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही इनफॅक्ट थोडंसं हलकंसं तुम्ही लावू शकता तुमच्या खालच्या लॅशेसना सुद्धा. आता आपण वळतोय आपल्या 11व्या स्टेपकडे आणि तो आहे ब्लश. आता तुम्ही चीक्सवर वगैरे ना ब्लश, हायलायटर, कॉन्टोरिंग हे सगळं तुम्ही करू शकता. मी इथे तुम्हाला पहिले ब्लश आणि हायलायटर हे दोनच दाखवणार आहे. कॉन्टोरिंग इथे दाखवत नाही आहे मी. सो ब्लशसाठी मी हा ब्लशचा ब्रश वापरते नॉर्मल. आणि लॉरियल पॅरिसचं मी हे बी फिअर्स 11 हे माझं शेड आहे. मी खूप जास्त पिंक टोनमध्ये जनरली नाही जात. म्हणजे ही पण पिंक आहे पण ही जरा अशी पीच टोन आहे. नॉट एक्झॅक्टली खूप पिंक नाही आहे, गुलाबी नाही आहे, थोडा पीच साईडला आहे. सो मी ती टोन शेड वापरते आहे मी ब्लशसाठी. आता ब्लश वगैरे करताना सुद्धा तुम्हाला ते 3 जे लेयर्स आहेत ते तुम्हाला समजायला हवे. सो इथे ह्या सेक्शनमध्ये हे इथे आपण कॉन्टोरिंग करतो. म्हणजे आपण कट्स देतो आपल्या फेसला. एक फेस कट असतो ना, तसा जो आपण कट देत असतो. सो तो आपल्याला इथे द्यायचा आहे. इथे त्याच्यावरतीच इमिजिएटली आपण ह्या चीक्सना, जे आपलं चीक सेक्शन आहे किंवा चीक बोनच्या जस्ट थोडंसं खाली, इथे आपण ब्लश देतो. आणि जे काही आपलं हे बोन आहे, इकडे हार्ड आहे ना आपलं हे जे बोन आहे ना, इथे आपण हायलायटर देत असतो. सो आता आपण करणार आहोत ब्लश. थोडंसं तुम्ही या साईडला, एक तर तुम्ही असं करून सुद्धा ब्लश करू शकतात किंवा असं करून सुद्धा करू शकतात किंवा हलकंसं हसून सुद्धा तुम्ही ब्लश करू शकता. जे काही तुम्हाला सूट करेल ते. सो आता आपण आपल्या ह्या चीक्ससाठी एक दुसरं प्रोडक्ट वापरणार आहोत आणि ते आहे हायलायटर, जी आपली आहे 12वी स्टेप. सो हायलायटरसाठी सर्वात पहिलं तर मी शुगरचा हा फेस फॉरवर्ड हायलायटर स्टिक वापरते. नंबर 1 शॅम्पेन चॅम्पियन हे त्याचं शेड आहे. पण हायलायटर आपण वापरत असतो कारण आपले हे जे बोन्स आहेत ना, जिथे जनरली सनलाईट पडतो किंवा इव्हनिंगच्या वेळेला सुद्धा ते जेव्हा तुम्ही बाहेर पडतात तेव्हा जे काही बाहेरचे आर्टिफिशियल लाईट्स आहे, जो काही लाईट पडतो ना आपल्या फेसवरती इन जनरली सुद्धा, तर शाईन जनरली ते तिथेच होतं. पॅन ब्रश, त्याला मी हे असं थोडंसं टॉपला लावते. फॅन ब्रशचा शेप पण बघा तुम्ही किती असा तो एकदम फ्लॅट आहे, अगदी फ्लॅट आहे. का त्याचं रिझन सांगते. आणि ते पण तुम्हाला असं टिपलाच घ्यायचं आहे त्याच्या. आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हा जो पोर्शन आहे तो आपण कॉन्टोरिंगसाठी ठेवतो जनरली. कॉन्टोरिंग आपण इथे केलेलं नाही आहे, फक्त ब्लश केलं. तर कॉन्टोरिंगच्या वरचा जो लेअर आहे तो आपण पूर्णपणे ब्लशसाठी वापरला आहे. आता ब्लशच्याही वरचा जो लेअर आहे तो आपण हे हायलायटर म्हणून वापरणार आहोत. तर हे असं इथे मी इथे हे असं हाताला घेते, हे असं फिंगर्सना घेते आहे माझ्या, आणि मी आता ते लावणार आहे हे असं. तर जेव्हा तुम्ही फिंगर्सचा वापर करता ना तेव्हा सुद्धा तुम्हाला हलक्या हलक्या हाताने डॅब करायचं आहे फक्त त्या चीक बोनवरती. आपला मेकअप आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेलाच आहे, पण लिपस्टिक शिवाय तर तो डेफिनेटली कंप्लीट नाही होऊ शकत. सो आपला जो 14th स्टेप आहे
जी 14वी स्टेप जी आहे आपल्या या मेकअपच्या एंटायर मेकअपच्या प्रोसेसमध्ये, ती आहे लिपस्टिक. आता तुम्ही लिपस्टिक तुमच्या चॉईस आणि तुमच्या शेडनुसार तुम्ही इनफॅक्ट लिपस्टिक इथे चूज करू शकता. मी इथे लिपस्टिक लावण्यापूर्वी सर्वात पहिलं तर लिप्सना मॉइश्चराईज करून घेणार आहे आणि मी वापरते निव्हियाचं हे चेरी शाईन लिप बाम. सो लिप बाम वगैरे वापरूनच मी लिपस्टिक अप्लाय करते लिप्सवरती. मी आता इथे हा नायकाचा लिप्स डोंट लायचा हा 2 in 1 आहे. म्हणजे इट्स लाईक अ लिप लायनर पण आहे आणि लिप फिलरसुद्धा आहे. म्हणजे लिपस्टिकचं पण काम करतं हे आणि एक ती जी तुम्हाला एक आउटलाईन द्यायची असते तुमच्या लिप्सना ते सुद्धा तुम्ही ह्यानं देऊ शकता. पहिले आपण जे काही आपलं आउटलाईन आहे ते करणार आहोत. सो असं आपण लिपस्टिक पूर्ण कंप्लीट केलेली आहे, लिप फिल केलेले आहेत आणि त्याला आउटलाईनसुद्धा छान दिलेली आहे, जेणेकरून त्याचा एक चांगला शेप मस्तपैकी आलेला आहे. सो अशा प्रकारे आपला हा मेकअप आपला इथे पूर्ण होतो आहे, कंप्लीट होतो आहे. पण मी असं म्हणणार नाही की तुमचा मेकअप कंप्लीट झालेला आहे किंवा तुमचा हा जो मेकअपचा प्रोसेस आहे तो कंप्लीट झालेला आहे. ऑल्दो हे सगळे 14 स्टेप्स आपण बघितलेले आहेत, पण त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा स्टेप हा सुद्धा आहे की आपण हा मेकअप फिक्सरसुद्धा वापरायचा आहे. सो मेकअप फिक्सरने काय होणार आहे की तुमचा हा जो मेकअप आहे ना तो असा इंटॅक्ट राहणार आहे, असा लॉक होऊन जाणार आहे तो. मी इकडे आय थिंक स्विस ब्युटीचंच हे ॲलोवेरा विटॅमिन ईचं मेकअप फिक्सर नॅचरल हे मेकअप फिक्सर मी वापरते. ते असं स्प्रे फॉर्मॅटमध्ये असतं. मला मी दाखवते. हे असं आणि तुम्हाला असं लांबून तुमच्या फेसवरती हा मेकअप फिक्सर स्प्रे करायचा आहे. जसं आपण नॉर्मल स्प्रे करतो तसा हा स्प्रे करायचा आहे, पण असं खूप जास्त पण नाही करायचं आहे. हलकं हलकं आणि तेही थोडंसं लांबून करायचं आहे, सो दॅट युअर मेकअप रिमेन्स इंटॅक्ट फॉर अ व्हेरी लाँग पिरियड. तुमचे डोळे आणि तुमचे लिप्स हे बंद असायला हवेत. दॅट्स इट. आणि आता की फारच महत्त्वाची टिप जी तुमच्या मेकअपला पूर्णपणे छानपैकी होल्ड करून ठेवू शकते. सिम्पल आहे. बस एक कॉम्पॅक्ट तुमच्याजवळ ठेवा. मी लॅक्मेची ही कॉम्पॅक्ट नेहमी माझ्यासोबत ठेवते. मी भले कितीही छान मेकअप केलेला जरी असला तरी अधूनमधून जेव्हा जर मला असं जाणवतं की ऑइल थोडंसं ऑइली वाटतो आहे फेस म्हणा किंवा खूप जास्त ड्यूई वाटतो आहे किंवा डार्क सर्कल्स थोडे जास्त आता दिसायला लागलेत, म्हणजे बाकीचा मेकअप इंटॅक्ट आहे पण डार्क सर्कल्स जरा अजून डार्क झालेले आहेत, तर मी पटकन हा असा माझा कॉम्पॅक्टचा डबा उघडते आणि पटकन असं टचअप करते. सो आता आपण भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत, जिथे मी तुम्हाला दाखवणार आहे की झटपट तुम्ही 6 वार साडी ही कशी मस्त चापून चोपून नेसू शकता. पुढच्या रविवारी 11 वाजता वृषारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल माझ्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.